सगळे सोयऱ्याची मागणी करत आहे ते सगळ्या सोयऱ्या सांगा काय सगळे सोयऱ्याचा विषय सगळं 100% हे बघा अधिसूचना काढताना सगळ्या जाती धर्माला ते सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू होईल असंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे. अगोदर चंद्रकांत दादांनी अधिसूचना वाचली पाहिजे. चंद्रकांत दादा गैरसमज पसरायला लागले. बहुतेक सरकारचं ऐकून असं मला वाटायला लागले. कालही त्यांचं पुन्हा ते स्टेटमेंट आलं की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची गरज नाही कारण 17लाच केलं आहे म्हणजे 2017लाच त्याची केलेली. त्यांना हेच लक्षात आहे ना आणखी त्याच्यामध्ये असं आहे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण आहे. सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं आहे तर त्यांचा रोटीबिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच आहे. फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे. त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे. तशी ती अधिसूचना आहे आणि चंद्रकांत दादा उलटं सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही नातलगाला आधी दिलेलं आहे. तुम्हाला नातलग आणि सगळे सोयरे याच्यातला फरक कळतो का दादा? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलगाला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो. म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता आजा पुतण्या चुलत्याचं पुतण्याचं का लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघं एकामेकात तुमच्यात करतात का? सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळतो का? आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरत आहे. अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करू नका. आम्हाला गरज नाही तिची. आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.